टीव्हीच्या बातमीनंतर परिवहन विभागाला अखेर जाग आलेली आहे। महिलांच्या सुरक्षेबाबत मंत्रालयात एक बैठक बोलावण्यात आलेली आहे। महिला सुरक्षेबाबत ठोस निर्णय होणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। बस स्थानकातील जुन्या बसेस संदर्भात सुद्धा महत्त्वाचे निर्देश या बैठकीत दिले जाऊ शकतात अशी ही माहिती व्यक्त केली जाते आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरती जो बलात्कार झाला होता त्याचेच पडसाद आता उमटताना दिसतायत। राज्यभरात वातावरण तापलेलं आहे। परिवहन विभागावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि अशात आता परिवहन विभागाला अखेर जाग आली आहे। साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केले होते। सामच्या बातमीचा इम्पॅक्ट आता दिसून येतोय। महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात होणार आहे। तर या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। त्याची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास पुढच्या बातमीकडे वळूयात। ती म्हणजेच पुण्यात शिवशाही बसमध्ये बलात्कारासारखीच घटना होऊन सुद्धा डेपोंची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचं दिसतंय। पुण्याच्या शिवाजीनगर डेपोत साम टीव्हीचा रियालिटी चेक करण्यात आला होता। सामच्या तपासणीत अनेक ठिकाणी अंधार गर्दुल्यांचा वावर दिसून आलेला आहे। पोलीस आणि सुरक्षा रक्षक नावालाही सापडे नाहीत। अनेक एसटी डेपो बाहेर चालक वाहक हे झोपलेले दिसून आले। तर शिवाजीनगर बस डेपोतून सामचा रियालिटी चेक तुम्ही सध्या पाहताय। अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा यात झालेला आहे। हिरकणी कक्षही बंद असल्याचं दिसलं तर सुरक्षेच्या नावानं सुद्धा आता बोंबाबोंब सुरू असल्याचं दिसतंय। पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये जी घटना घडली त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यातील शिवाजीनगर बस डेपोमध्ये काय परिस्थिती आहे। आता रात्रीचे 12:15 वाजत आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर अनेक बसेस ज्या आहेत त्या सध्या रस्त्याच्या बाजूला उभा असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर अनेक बसेसमध्ये त्यांचे चालक वाहक जे आहेत ते झोपलेले असतात। मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या बसमध्येही चालक वाहक जे आहेत ते झोपलेले या साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर अनेक ठिकाणी जर पाहिलं तर या घटना कशा घडतात कारण की बसेस लावल्या जातात आणि चालक वाहक जे आहेत ते बसमध्ये नसतात। त्यामुळे हा सर्व दाखवण्याचा हा आमचा साम टीव्हीचा हा सगळा प्रयत्न आहे। आता हा पूर्ण कट्टा जो आहे या कट्ट्यावरती अनेक लोक सध्या झोपलेले पाहायला मिळतात। कुठली लोक आहेत कुठून आलीत याबाबत कुणालाही माहिती नाही आहे। मात्र नेमक्या अशा घटना का घडतात याचंही कारण जे आहे ते शोधलं गेलं पाहिजे। जो कक्ष आहे पोलीस कक्ष पोलीस मदत कक्ष तो आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। पोलीस पाहायला मिळत नाही आहेत। नाही पोलीस असणं आवश्यक आहे। म्हणजे पोलीस पाहिजेतच कारण की रात्रीचं महिला असतात लोक पण व्यवस्थित नसतात आणि चांगले लोक तर नसतातच। खूप दारू पिणारे वगैरे असेच असतात। थांबायची भीती वाटते मग त्यासाठी आपल्या माणसाला पण थांबावं लागतं ना आपल्यासोबत। हिरकणी कक्ष हा ज्या छोट्या मुलांच्या आई असतील त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे। मात्र हिरकणी कक्ष पूर्णतः बंद दिसतोय। त्यामुळं रात्रीच्या वेळेत जर एखाद्या मातेला बाळाला स्तनपान करायचं असेल तर ती या ठिकाणी करू शकत नाही आणि कुठली खबरदारी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे। आत्ताची ही रियालिटी आहे। या ठिकाणी ना एसटीचा सुरक्षा रक्षक आहे ना पोलीस स्टेशनचा एकही पोलीस कर्मचारी आहे। त्यामुळे जर अशा घटना वारंवार घडत असतील तर याला जबाबदार कोण। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावर साम टीव्ही शिवाजीनगर। सामचा रियालिटी चेक आता आपण बघितला आणि यात अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। अगदी सुरक्षा रक्षकांपासून तर डेपोची अवस्था नेमकं कशी आहे, हिरकणी कक्ष बंद आहेत, अनेक महत्त्वाचे मुद्दे सामने उपस्थित केलेत आणि यावरती आता परिवहन विभाग लक्ष देतंय का, पुढची कारवाई करतंय का हे पाहावं लागणार आहे। यानंतर आपण वळूयात शेतीमातेच्या बातम्यांकडे। ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून त्या सगळ्यांचा वेगवान आढावा। अमेरिकेतील कापूस उत्पादकांनाही यंदा पीक आदबट्टी ठरलेलं आहे। यंदा कापसाचा उत्पादन खर्चही भरून निघत नाहीये आणि म्हणून 2025 मध्ये अमेरिकेतील शेतकरी कापसाची 14.5% लागवड कमी करतील असा अंदाज अमेरिकेच्या नॅशनल कॉटन काउन्सिलने व्यक्त केलेला आहे। राज्यात द्राक्ष उत्पादनात 40% घट झाल्याचं समोर आलंय। द्राक्ष हंगाम यंदा मोठ्या प्रमाणावरती प्रभावित झालाय। अतिवृष्टी आणि मान्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील मुख्य द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये छाटणीपासूनच बागा अडचणीत सापडल्या आणि परिणामी आता काढणीला वेग आलेला आहे।
खानदेशात कलिंगडाची लागवड यंदा वाढली असून सुमारे 7,000 हेक्टरवरती कलिंगड पीक आहे. अर्ली पिकात उत्पादन एकरी 10 ते 8 टन एवढंच येत आहे. तर काही भागांमध्ये कलिंगड पिकाला थंडी आणि विषम वातावरणाचा फटका बसलाय. काही भागांमध्ये पिकात काढणीही सुरू आहे. खानदेशात केळी दरामध्ये मागील आठवड्यामध्ये किंचित घट झालेली आहे. दर 2,200 ते 2,300 रुपये प्रति क्विंटल करून 2,100 रुपये प्रति क्विंटलवरती पोहोचले. केळीला असाच दर आता सध्या मिळताना दिसतोय. तर आवकेत काहीशी वाढ झालेली आहे. तसंच कुंभमेळ्यासह महाशिवरात्रीनिमित्त आलेली मागणी पूर्ण झाली तेव्हा आता केळी दरात किंचित घटही दिसते. महाशिवरात्रीनिमित्त बाजारात खजुराच्या मागणीत वाढ झाली आणि त्यामुळे त्याच्या दरात 15 ते 20% वाढ झाली. खजुराची किंमत घाऊक बाजारात 80 ते 220 रुपये किलो अशी होती, तर सरासरी दर हा 150 रुपये किलो असा मिळाला. शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर सोयाबीनचे दर आणखी घसरू लागलेत. स्थानिक बाजारात समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 3,820 रुपये दर मिळालाय. घट्ट दरानं शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे. आगामी हंगामात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या सप्ताहामध्ये हिरवी मिरची, ढोबळी मिरची, कारली, दोडक्यांना चांगला उठाव मिळाला. त्यांच्या दरातही सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. तर बाजारात मागणी चांगली असल्यानं दरात मात्र सुधारणा झाली. खानदेशात हरभरा मळणी, ज्वारीची कापणी आणि अन्य शेती कामांना वेग आलेला आहे. पपई, केळी आणि अन्य पिकांच्या लागवडीची तयारी सुरू असून पूर्व मशागत आणि अन्य कामं सुरू झालेली आहेत. रत्नागिरीमध्ये खरीपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावरती कुळीथ पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावरती केली जाते. 882.69 हेक्टर क्षेत्रावरती लागवड करण्यात आलेली आहे. कुळीथ किलोला 70 ते 80 रुपये दर मिळत असला तरी यावर्षी 100 रुपये दर मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते. कुळीथ पीक तयार झाल्यामुळे काढणी सर्वत्र सुरू आहे. सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. कमाल तापमानाचा पारा 38 अंशांच्या पार गेलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर शुक्रवारी ठाणे जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. देशभरात उत्तरेकडील राज्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दक्षिण भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. मुंबईसह 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सांगली शहरातील म्हसोबा मंदिराला महापालिकेनं घरपट्टीची नोटीस पाठवली. म्हसोबा मंदिराच्या नावे 1,062 रुपयांची घरपट्टी भरण्याची नोटीस बजावण्यात आली. तसंच म्हसोबा मंदिर हे कोणत्याही ट्रस्ट अथवा मंडळाच्या अखत्यारीत नाही, त्यामुळे घरपट्टी बिल कोण भरणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय. कल्याणमध्ये आणखी एका अनधिकृत इमारतीवरती कारवाई करण्यात आली आहे. कारवाईपूर्वी इमारत बेकायदेशीर असल्याची कल्पना रहिवाशांना नव्हती. महापालिकेच्या कारवाईमुळे 26 कुटुंब बेघर झाली आहेत. महापालिकेनं कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरातील वक्रतुंड या इमारतीवरती कारवाई केली आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळमध्ये शेवग्याच्या शेंगांसाठी एकानं सख्ख्या भावाचा खून केला. घरासमोरील झाडावरून 4 शेवग्याच्या शेंगा तोडल्या तर रागातून चंद्रकांत चासकर त्यांच्या मुलांनी आणि पत्नीनं सुभाष चासकर यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर सुभाष यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस आता पुढचा तपास करतायत.
नांदेडमध्ये तरुणावरती चाकू हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यामध्ये 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे. तरुण दुचाकीने जात असताना 2 हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारानं वार केले. पोट आणि मानेवरती गंभीर वार करण्यात आले. तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हत्या प्रकरणी पुढचा तपास आता सुरू आहे. पालघरमध्ये 25 लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. पालघरमध्ये एमडी ड्रग्ज विरोधात आठवडाभरात पालघर पोलिसांकडून दुसऱ्यांदा ही मोठी कारवाई झालेली आहे. कारवाईमध्ये बँड्रामध्ये एकाला पोलिसांकडून अटकही करण्यात आली. रोहित पवारांनी प्रशांत कोरटकरवरती निशाणा साधलेला आहे. ज्या महेश मोतेवारनं लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला, त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरकडे असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. माजी राज्यपालांपासून केंद्र आणि राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उठबस आहे आणि त्यामुळे कोरटकर सारख्या विकृत प्रवृत्तीची हिंमत वाढल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. तर प्रशांत कोरटकरचं तोंड काळं करून गाढवावरती धिंड काढून असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलेला आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन प्रकरणात आता संभाजी ब्रिगेडनं उडी घेतलेली आहे. पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा इशारा दिलाय. शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानं प्रशांत कोरटकर अडचणीत आलेला आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकर विरोधात अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेत. तर कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालंय. प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्याचीही आता शक्यता वर्तवली जाते. कोरटकर आणि राहुल सोलापूरकर विरोधात धाराशिवमध्ये शिवप्रेमींनी निषेध आंदोलन पुकारलं. इंद्रजित सावंतांना कोरटकरनं दिलेल्या धमकी प्रकरणी आणि राहुल सोलापूरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणीच आता शिवप्रेमींकडून निषेध आंदोलन केलं जात आहे. सीमा प्रश्नावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय. बेळगावचं मणिपूर करायचंय का? बेळगावात एकनाथ शिंदेंना पाठवा, ते कधीच तिथे गेले नाहीत असं म्हणत एकनाथ शिंदेंवरती संजय राऊतांनी टीका केलेली आहे. पुण्यात शिवभक्तांनी कर्नाटकच्या गाड्यांना पुन्हा काळं फासलंय. कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची माफी मागेपर्यंत त्यांच्या बसेस महाराष्ट्रात चालू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक सरकारला दिलाय आणि यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. जोगेश्वरीच्या महादेव गुंफा परिसरामध्ये भेसळयुक्त मिठाईची विक्री होतीये. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचं आयोजन केलं जातं, मात्र मिठाई दुकानवाल्यांकडून निकृष्ट आणि भेसळयुक्त मिठाईची विक्री होतीये. घाणेरड्या ठिकाणी मिठाई बनवतानाचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय.